नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आमच्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत. आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजेच दीप अमावस्या. या दिवशी घरातील सर्व दिव्यांची पूजा करण्याची आपली जुनी आणि समृद्ध परंपरा आहे. असे म्हणतात की दिव्यांच्या पूजनाने घरातील इडापिडा, नकारात्मकता दूर होते आणि घरात आरोग्य, ऐश्वर्य आणि सकारात्मकतेचा प्रकाश पसरतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दीप अमावस्येचे महत्त्व, पूजेची पूर्वतयारी, आवश्यक साहित्य आणि अतिशय सोप्या पद्धतीने 5 ते 10 मिनिटांत शास्त्रोक्त दीपपूजन कसे करावे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी दिव्यांचा एक खास मंत्र आणि काही महत्त्वाचे नियम सांगणार आहे. दीप अमावस्या हा दिवस श्रावण महिन्याच्या स्वागतासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. शास्त्रानुसार प्रकाश हे ज्ञान, मांगल्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे. तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजेच अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश दीपपूजन आपल्याला देते. या दिवशी घरातील पितळ, तांबे, चांदी किंवा मातीचे सर्व दिवे स्वच्छ घासून उजळले जातात. संध्याकाळी किंवा सकाळी या दिव्यांची एकत्र मांडणी करून पूजा केली जाते. घरातील लहान मुलांना औक्षण करून त्यांच्या आरोग्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करण्याची पद्धतही अनेक ठिकाणी आहे. तर मित्रांनो, आता आपण पाहूया पूजेसाठी लागणारे साहित्य. दीपपूजनासाठी खूप जास्त साहित्याची गरज नसते. घरातील उपलब्ध साहित्यातच ही पूजा करता येते. दिवे. घरातील सर्व समई निरंजन, लहान दिवे किंवा मातीच्या पंत्या स्वच्छ धुवून वाळवलेल्या असाव्यात. पाट किंवा चौरंग व त्यावर अंथरण्यासाठी लाल किंवा पिवळे कापड असावे. रांगोळी. दिव्यांच्या भोवती काढण्यासाठी रांगोळी असावी. हळद कुंकू, अष्टगंध, अक्षता, ताजी फुले. विशेषतः जर पाहायला गेलं तर झेंडू किंवा पांढरी फुले असतील तर उत्तमच. तेल किंवा तूप आणि कापसाच्या वाती, फुलवाती. नैवेद्यासाठी गूळ खोबरे किंवा दुधाची खीर किंवा फुटाणे आणि साखर चालेल. आता आपण टप्प्याटप्प्याने पूजाविधी समजून घेण्याचा प्रयत्न करूया. सर्वप्रथम आपल्याला जागेची स्वच्छता व मांडणी कशा प्रकारे करावी हे पाहूया. सर्वप्रथम पूजेची जागा स्वच्छ पुसून घ्या. तेथे छान रांगोळी काढा. रांगोळीवर पाट किंवा चौरंग ठेवा आणि त्यावर लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरा. आता आपण पाहूया की दिव्याची जी मांडणी व प्रज्वलन आहे ते कशा प्रकारे असावे. आता स्वच्छ केलेले सर्व दिवे पाटावर व्यवस्थित मांडा. समई मध्यभागी ठेवावी. सर्व दिव्यांमध्ये तेल किंवा तूप घालून वाती लावा. यानंतर प्रथम मुख्य दिवा किंवा समई प्रज्वलित करा आणि त्यानंतर इतर सर्व दिवे लावावे. आता आपण पाहूया गंध, अक्षता व हळद कुंकू अर्पण करण्याची जी क्रिया आहे ती कशी असावी. सर्व दिवे प्रज्वलित झाल्यावर प्रत्येक दिव्याला अष्टगंध किंवा चंदन लावा. त्यानंतर हळद आणि कुंकू अर्पण करा. दिव्यांवर अक्षता आणि ताजी फुले वाहा. नैवेद्य दाखवायची क्रिया आता आपण बघूया. आता दिव्यांसमोर गूळ खोबरे किंवा दुधाच्या खिरीचा नैवेद्य ठेवा. थोडे पाणी नैवेद्याभोवती प्रोक्षण करून दिव्यांना नमस्कार करा. आता आपण दीपमंत्र व आरती कशा प्रकारे करतात ते पाहूया. पूजा संपन्न झाल्यावर दोन्ही हात जोडून पुढील प्रसिद्ध दीपमंत्र म्हणावा. दीपज्योती परब्रह्म, दीपज्योती जनार्दन, दीपो हरतु मे पाप, दीपज्योती नमस्तुते. शुभं करोति कल्याणं आरोग्यम धनसंपदा,
शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. मंत्र म्हटल्यावर दिव्यांना मनापासून प्रार्थना करा. हे दीपदेवता, आमच्या घरातील सर्व नकारात्मकता, आजारपण आणि दारिद्र्य दूर कर. घरात सुख समृद्धी. आता आपण पूजेची सांगता बघूया. अशा अत्यंत सोप्या आणि शास्त्रोक्त पद्धतीने तुम्ही दीप अमावस्येला घरातील दिव्यांची पूजा करू शकता. पूजा झाल्यानंतर हे प्रज्वलित दिवे घरातील मुख्य दारात, तुळशीजवळ आणि देवाऱ्यात ठेवावेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन धार्मिक, पारंपरिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सर्वांना दीप अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.